येणाऱ्या निवडणूकमध्ये सज्ज राहा. राजकुमार बडोले. भारतीय जनता पक्षाची मंडळ बैठक आज गोरेगाव येथे संपन्न झाली. यावेळी उपस्थित होतो. नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीवर मंथन करण्यात आले. निवडणुकीत जय पराजय होतच असतात, मात्र आपण खचून जाता जोमाने पुढील निवडणुकांसाठी सज्ज राहिले पाहिजे. मोदीजींच्या लोककल्याणकारी योजना घरोघरी नेल्या पाहिजे असे मत व्यक्त केले. आपण जर विरोधकांची भाषणे ऐकली तर आपल्याला एक लक्षात येईल की मोदीजींनी केलेल्या कामांवर कोणीच बोलत नव्हते आणि जेव्हा विरोधकांना काही मुद्दाच उरला नाही तर त्यांनी शेवटी जनतेला भीती दाखवून खोटे बोलून मते मिळवली. परीक्षेत नकल करून पास होता येते, मेरिटमध्ये येता येत नाही आणि याच अनुषंगाने विरोधकांचा अपप्रचार त्यांना काही जागा वाढवून देऊ शकला. खोट्या प्रचाराने सत्ता प्राप्त होत नसते. त्यामुळे आपण सर्वांनी जोमाने कामाला लागून परत एकदा निवडणूक जिंकण्याचा उद्देश पुढे ठेवून कार्य करूया आणि जिंकूया असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट येसुलालजी उपराडे तर मार्गदर्शक म्हणून राजकुमार बडोले उपस्थित होते. सोबत सर्वश्री आमदार विजयजी रहांगडाले, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकजजी रहांगडाले, माजी आमदार हेमंतजी पटले, माजी आमदार खोमेशजी रहांगडाले, तालुका अध्यक्ष संजयजी बारेवार तर अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती मनोजजी बोपचे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गिरधारीजी बघेले, जिल्हा महामंत्री सीताताई रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर लक्ष्मणजी भक्त, माजी जिल्हा परिषद सभापती विश्वजितजी डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य शैलेशजी नंदेश्वर, मोरेश्वरजी कटरे, चित्रकलाताई चौधरी, राजकुमारजी यादव, माजी नगराध्यक्ष आशिषजी बारेवार आणि प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी प्रशांत उके, न्यूज 24, आपकी आवाज. त्या कार्यकर्त्यांपर्यंत आपण कमी काम करतो हा शेवटी आपल्या सगळ्यांना विचार करायचा विषय आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती असेल, आपण सगळेजण शेवटी आपणच शिल्पकार आहात या लोकशाहीमध्ये. सगळेचे सगळे जे राजे होतात, मग तो आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, आमच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, पंचायत समिती सभापती असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती, हे सगळ्याचे सगळे आपण घडवतात. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं व्यवस्थित तयारी केली पाहिजे. ही बैठक जी आहे मला वाटते 2-3